तर आता आपण पाहणार आहोत क्षीरपाक कल्पना. ही एक आत्ताचीच उपकल्पना आहे आणि खूप महत्त्वाची कल्पना आहे. तर पाहूया क्षीरपाक कल्पना. तर ह्याची परिभाषा जी आहे ती असणार आहे. तर क्षीर तसेच औषध द्रव्य तसेच जल यांना निश्चित मात्रेमध्ये घेऊन त्यांना अग्नीवर शिजवल्यानंतर प्राप्त क्षीरास क्षीरपाक असे म्हणतात. तर एकदम सोपं आहे की 3 घटक महत्त्वाचे असणार त्यामध्ये. ते म्हणजे क्षीर, औषधी द्रव्य तसेच जल. या 3 गोष्टींच्या एक विशिष्ट मात्रेमध्ये ह्यांना घ्यायची आहे आणि त्यापासून जे क्षीर आपणास म्हणजे दूध प्राप्त होणार आहे त्यास क्षीरपाक कल्पना असे म्हणले जाणार आहे. तर याची निर्माण जी आहे ती आचार्यानुसार विभिन्न असणार आहे. तर प्रथम पाहूया आचार्य वाग्भटांनुसार. तर आचार्य वाग्भट काय म्हणतात, जर औषधी द्रव्यास क्षीरादीच्या बरोबरच पाक केल्यावर ते औषधी द्रव्य आपले संपूर्ण रस विरघळी पाकांना दुधामध्ये सोडत नाही, ते पहिले औषधी क्वाथ बनवून घ्यावा. तत्पश्चात त्या क्वाथाच्या समान दूध घेऊन त्याचा पाक करणे. जेव्हा वरील सर्व घटक क्षीराच्या मात्रेएवढे राहतील तेव्हा त्यांचा प्रयोग करावा. तर वाघभट काय म्हणतात की की कोणत्या औषधद्रव्य तुम्हाला क्षीरपाक पद्धत करायची आहे, ते औषधद्रव्य काय आहे त्या अवस्थेमध्ये घेतल्यावर लगेच त्याचा पाक होत नाही. त्यामुळे त्याला पहिले काय करावे, तर त्या औषधीचा प्रथम क्वाथ बनवून घ्यायचा आहे आपल्याला सांगितलं. न त्या क्वाथासमान दूध घ्यायचे आहे. जेवढा क्वाथ बनवला गेला आहे त्याच समान दूध घ्यायचे आहे आणि त्याचा मग पाक करायचा आहे. आणि जेव्हा ते क्षीराच्या समान शिल्लक राहील तेव्हा त्याचा उपचार म्हणून प्रयोग करायचा आहे. तर हे झाले आचार्य वाग्भटानुसार. आता पाहूयात आचार्य शारंगधरानुसार. तर शारंगधर काय म्हणतात की द्रव्य घ्यायचे आहे त्याच्या 8 पट क्षीर घ्यायचे आहे आणि क्षीराच्या 8 पट जल घ्यायचे आहे आणि त्यांचा एकत्रितपणे पाक करायचा आहे. म्हणजे जर द्रव्य 1 भाग घेतले तर 8 भाग क्षीर घ्यायचं म्हणजे दूध घ्यायचं आहे आणि क्षीराच्या 4 भाग जल घ्यायचे म्हणजे एकूण 32 भाग जल घेण्यात येत आहे द्रव्याच्या. तर हे होते एकत्रित करायचे यांचा पाक तयार करायचा. यांचा पाक केल्यानंतर क्षीराच्या मात्रेएवढे जेव्हा ते शेष राहील तेव्हा त्यांना गाळून घ्यायचे आहे. तर हेच एका टॅब्युलर फॉर्ममध्ये खाली आपण पाहूयात. तर आचार्यानुसार मत. तर वाघभट आहेत प्रथम वाघभटाने काय सांगितलं, द्रव्य प्लस जल घेऊन त्याचा क्वाथ बनवायचा आहे. नंतर क्षीर काय करायचं आहे, तर जेवढा क्वाथ बनला आहे त्याच्या समानच घ्यायचे आहे. त्यामध्ये प्रथम द्रव्यामध्येच आपण जेल वापरल्यामुळे इथे जेल डबल घ्यायची गरज नसणार आहे. तर यांचे अवशेष किती राहावे, तर हे क्षीराच्या मात्रेएवढेच शिल्लक राहिले की क्षीरपाक कल्पना झाली. तर शारंगधरानुसार काय सांगितलेले आहे, तर द्रव्य 1 भाग घ्यायचे आहे, क्षीर हे द्रव्याच्या 8 भाग घ्यायचे आहे, त्यामुळे 8 भाग घ्यायचे आणि जल हे क्षीराच्या 4 भाग म्हणजे 8 × 4 32 भाग हे द्रव्याच्या 32 भाग राहणार आहे जल यामध्ये. आणि अवशेष किती ठेवायचे, तर क्षीराच्या मात्रेएवढंच याला बी अवशेष ठेवण्यात येत आहे. नंतर यादवजींनी काय सांगितले, आचार्य यादवजींनी, तर द्रव्य 1 भाग घ्यायचे, क्षीर आणि जल यांना समान पात्रेत पण द्रव्याच्या 15 पटीने घ्यायचं असं सांगितलं आहे. आणि त्याचा अवशेष बी क्षीरा एवढेच ठेवायचा, कारण क्षीरपाक कल्पनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की द्रव्य अंतिमतः क्षीर जेवढे घेतले त्या मात्रेमध्येच ठेवायचे आहे. तर एक एक्झाम्पल पाहूया. शारंगधरानुसारच आपण जास्त प्रेफर करतो क्षीरपाक कल्पना आहे. तर शारंगधरांनी काय सांगितलं आहे, तर एक एक्झाम्पलमध्ये 3 घटक द्रव्य महत्त्वाचे असणार, ते म्हणजे कोणते, तर द्रव्य, क्षीर म्हणजे दूध आणि जल. तर जे चूर्ण जे घेतले आहे ते 1 भाग घ्यायला लावले, तर किती, तर 10 ग्रॅम घेऊयात एक्झाम्पल म्हणून. तर द्रव्याच्या 8 भाग क्षीर सांगितले म्हणजे त्याच्या 80 म्हणजे 10च्या 8 पट म्हणजे 80 मिली दूध येते. आणि जल जे आहे ते क्षीराचे 4 भाग म्हणजे द्रव्याचे एकूण 32 भाग सांगितले, तर 320 ml जल येणार. असे एक्झाम्पल फॉर्ममध्ये राहणार आहे. तर ही क्षीरपाक कल्पना. तर याचा जो सिद्धांत असणार आहे तो असणार आहे अग्निसन्निकर्ष. यासाठी जे यंत्र किंवा उपकरणे जे लागणार आहेत ते असणार आहेत, ते म्हणजे स्टेनलेस स्टीलचे भांडे तसेच गॅस स्टोव्ह या गोष्टी आवश्यकतेनुसार यांचा वापर करायचा, गॅस स्टोव्ह वगैरेचा. तर सिद्धिलक्षणे जे असणार ह्याची ते म्हणजे दुधामध्ये औषधींचा रस, गंध, वर्ण एवढं सगळं असावे. त्या जे औषधद्रव्य घेतले त्याचा रसगंध वर्ण असावे आणि फक्त दूधच शिल्लक राहिले पाहिजे. जल अतिमात्रेमध्ये शिल्लक राहता कामा नये यामध्ये. तर याची संरक्षण व सविरता अधिक असणे असणार आहे, तर म्हणजे निर्माणानंतर शीघ्रच वापरणे जेणेकरून ते इफेक्टिव्ह राहते. तर ब्लूप्रिंटनुसार आपणास 2 एक्झाम्पल देण्यात आलेले आहेत, ते म्हणजे अर्जुन आणि रसून. तर प्रथम पाहूयात अर्जुन क्षीरपाक. तर शारंगधरानुसारच आपल्याला प्रेफर करायचे कुठले बी, त्यामुळे पाहू त्याचे घटक द्रव्य जे असणार आहेत. अर्जुनचे धोक्याचे चूर्ण घ्यायचे आहे, ते म्हणजे 1 भाग घ्यावे. तर यानंतर त्याचे क्षीर जो आहे तो 8 भाग आणि जल जे आहे 32 भाग हेच मात्र राहणार आहे. यासाठी यंत्र किंवा उपकरण जे असणार आहे ते म्हणजे पातेले, शेगडी,
चूर्ण गाळून घेण्यासाठी वस्त्र, तसेच मोजून घेण्यासाठी मोजपात्र हे वापरण्यात येत आहे. याची निर्माण विधी जी आहे ती शिरपाक ती सोपीच असणार ती पाहूयात एकदा. अर्जुन त्वक भरड चूर्ण निर्माण करायचं. नंतर दूध व पाणी घेतलेल्या प्रमाणात पातेल्यात एकत्र करावे. मिश्रणच मंदाग्नी द्यावं, जेणेकरून ते जास्त करपणार नाही किंवा हे होणार नाही, दूध खाली चिकटणार नाही द्रव्य पातेल्यास. पाणी पूर्णपणे आटल्यावर म्हणजे फक्त ज्यावेळेस दूध शिल्लक राहील तेव्हा अग्नी देणे बंद करायचे आहे आपणास. नंतर हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मिश्रण कोष्ण झाल्यावर स्वच्छ वस्त्रातून गाळून घ्यायचे आहे. ही झाली अर्जुन शिरपाकाची निर्माण विधी. तर यामध्ये आपणास सिद्धिलक्षण किंवा निरीक्षण काय करायचे आहे, तर याचा रूप जो असणार आहे ते पांढरट भगव्या रंगाचे असावे आणि गंध जे असणार ते अर्जुनाप्रमाणे असावे. तर याची वापरण्याची जी मात्रा असणार आहे ती असणार आहे 40 ते 80 मिली. तर याचा उपयोग जो आहे अर्जुन आपल्याला माहीत आहे की हृदयावर त्याचे प्रभाव आहे, द्रव्यगुणमध्ये आपण पाहिलेच असेल. तर त्यामुळे उपयोग जो असणार आहे अर्जुन तो म्हणजे हृदयाचे बल वाढवण्यासाठी, तसेच उच्च रक्तदाब म्हणजे हाय बी पीवाले पेशंटसाठी देखील हे उपयुक्त ठरणार आहे. तर हे होते अर्जुन क्षीरपाक. आता पाहूयात रसून क्षीरपाक. रसून म्हणजे काय, तर लसूण आपल्याला माहीतच आहे. तर घटक द्रव्य जे असणार आहे रसूनचे ते 1 भाग असणार आहे, दूध 8 भाग, जल 32 भाग. ह्यामध्ये काय पाठ करण्यासारखं नाही आहे. यंत्र जे असणार आहे तेच राहणार आहेत, पातेले, खलवयंत्र, वस्त्र आणि मोजपात्र या गोष्टी देखील तुम्ही ॲड करू शकता या ठिकाणी. तर याची निर्माण विधी जी असणार आहे, सर्वप्रथम काय करायचे आहे, आपण रसूनचा कल्क तयार करून घ्यायचा आहे. त्याच्या पाकळ्या ज्या काढायच्या, सुट्ट्या करायच्या, त्याचा कल्क बनवायचा. नंतर काय करायचं, त्यामध्ये दूध आणि पाणी म्हणजे जल मिसळावे. हे मिश्रण एकत्र करायचं. नंतर त्यास अग्नीवर ठेवायचं. ज्यावेळेस हे मिश्रण दुधासमान मात्रेमध्ये राहील, तिथे यात्रे झाले मित्रांनो, चुकी झाली आहे थोडी, मात्रेमध्ये राहणार आहे तिथे, तर तेव्हा त्यास अग्नी देणे बंद करावे. यास बंद केल्यानंतर काय करायचं, ज्यावेळेस रसूनचा कल्क करू, दूध घेऊ, पाल घेऊ, हे सर्व एकत्र करायचे आहे आणि त्यामध्ये मग हे करायचे की काय, की आपणास अग्नी द्यायची आहे. त्यांना सगळं मिश्रण एकत्र करून जेव्हा ते दूध जेवढं घेतलं तेवढ्या मात्रेमध्ये शिल्लक जर राहिले तर त्यास अग्नी देणे बंद करायचे आहे. तर हे असणार आहे याची निर्माण विधी. तर हे झाले रसून शिरपाक. तर रसून शिरपाकची मात्रा देखील तेच राहणार आहे, 40 ते 80 मिली. तर याचे निरीक्षण जे असणार आहे, म्हणजे ह्याचं सिद्धिलक्षण काय दिसून येणार, कधी सिद्ध होते हे, तर ह्याचं जेव्हा रूप श्वेतवर्णी दिसून येईल, तसेच त्याचा गंध हा रसूनगंधी दिसून येईल, त्यावेळेस आपणास हे सिद्ध झाले असे लक्षात येईल. तर याचा रस असणार आहे तो कटू मधुर असणार आहे. तर रसूनचा उपयोग कशासाठी असणार आहे, तर वातव्याधी, अग्निमांद यांसारख्या विकारांवर याचा उपयोग होतो. तर हे होते रसून शिरपाक आणि हे शिरपाक कल्पना.